राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता आळा बसणार। घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारचं मोठं पाऊल। सरकार बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करणार। मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील भाजपचे नेते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह। सत्याच्या बाजूने मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत असणार अशा आशयाचे पोस्टर व्हायरल। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या MMRDAच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती। आमदार सरोज अहिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भेटीनंतर कारवाईला मुख्यमंत्र्यांनी दिली तात्पुरती स्थगिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 26 ऑक्टोबरला यवतमाळ दौरा। यवतमाळमध्ये शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर। शिंदे सर्व पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या डिफेंडर गाडीच्या आरोपांवर आमदार संजय गायकवाड संतप्त। संजय गायकवाडांकडून सपकाळांचा एकेरी उल्लेख। छठपूजा स्थळांवर अद्याप पुरेशी सुविधा का नाही? मंत्री मंगलप्रभात लोढांनी अधिकाऱ्यांना झापलं। सुविधा उपलब्ध करण्याचे मंत्री लोढांचे निर्देश। एका मृत व्यक्तीचा मृतदेह दिला दुसऱ्या मृतकांच्या नातेवाईकांना। पनवेलच्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार चूक लक्षात आल्यानं रुग्णालय प्रशासनानं मागितली माफी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।